त्याला पूर्ण सहकार्य करणार. अगदी. अन्न पुरवठा मंत्री आता तुम्ही झाला आहात, ते खातं तुम्हाला मिळालंय. मान्सूनपूर्व पाऊस इतका पडलाय की शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलाय, हवालदिल झालाय. या दृष्टिकोनातून तुम्ही आवाजही उठवला. पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये देखील तो मुद्दा तुम्ही स्वतः मांडला. या सगळ्या मुद्द्यावर आता भुजबळांचा नेमका काय रोड मॅप असणार आहे? असं आहे, शेवटी जे आहेत हे जेव्हा अवकाळी पाऊस असेल, दुष्काळ असेल, त्यावेळेला भारत सरकार कशी मदत करतं, राज्य सरकारने कशी मदत करायची याचे ठोकताळे बांधलेले आहेत, नियम बांधलेले. फक्त त्याप्रमाणे जायचं असतं. आणि मी तो प्रश्न तिथे देऊच सांगितलं की आपण पाहिलं की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पावसाचा धुमाकूळ आहे. कांद्याचे जे आहेत राशीच्या असे वाहून गेलेले आहेत. कोण पाहिलं, तुम्हीच लोकांनी दाखवलं. आपली अडचण नसेल काही अर्थ खात्याची, पण आज या शेतकऱ्याला उभं करणं आपलं काम आहे. आणि त्याच्यावर त्यांनी सांगितलं की नक्की आपण मदत करणार. आणि चीफ सेक्रेटरी सेक्रेटरी सांगितलं की त्यामुळे कामाला लागा, पंचनामे करा, आपल्याला काय मदत करायची, किती करायची ते ठरवू आपण. माझं काम केलं ना. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रीपदाचा तुम्ही पदभार स्वीकारलात आणि आता या पुढच्या काळात नेमकी काय आव्हानं वाटतात तुम्हाला? आधी ज्या वेळेला हे खातं तुमच्याकडे होतं त्यावेळेला आणि गेल्या काही कालावधीमध्ये काही त्यात बदल झाला का? काही वेगळी आव्हानं समोर आली का? आणि आणखीन एक याला जोडून एक प्रश्न विचारतो भुजबळ साहेब की रेशन दुकानांच्या विषयीच्या अनेक गोष्टी समोर आल्या, तक्रारी देखील केल्या गेल्या, गैरव्यवहार गैरप्रकारांचा मुद्दा समोर आलेला होता. म्हणजे सगळ्याच दुकानांमध्ये होतं असं नाही, काही ठराविक ठिकाणी असं होतं. पण ज्या वेळेला तक्रार केली जाते किंवा सांगितलं जातं त्यावेळेला तो मुद्दा फार प्रकर्षाने समोर येतो. आणि दुसरा मुद्दा जो सातत्यानं विचारला जातो, त्याबद्दल तुम्ही कदाचित ऐकलंही असेल, शिवभोजन थाळी संदर्भातला. आता काय नेमकं पुढे आहे त्याबद्दल आपल्याला कल्पना आहे का? किती दुकान आहेत राज्यामध्ये? 54,000. आता 54,000 दुकानांमध्ये ह्या सगळ्या लोकांनी कोरोनामध्ये सुद्धा, आणि काही लोक खरोखर मृत्युमुखी पडले. दुकानं उघडली, लोकांना दिलं, अन्नधान्य पोचवलं, घरात पोचवलं. प्रत्येकाच्या निघतात 7, 8, 10 लोक असे पण निघतात 54,000मध्ये. पण आमच्या लक्षात आल्यानंतर आपण त्याच्यावर कारवाई करतो. आता अनेक प्रश्न आहेत. पाऊस मशीन, जरा जोराचा पाऊस झाला का? काल मी येवल्याला होतो, गेली लाईट, वीज बंद. आता पाऊस मशीन कशी चालायची? पण आता पाऊस मशीनमध्ये आणखीन काहीतरी मॉडिफिकेशन निघालेले आहेत की सगळे डायरेक्ट बरोबरचे आहेत, भारत सरकारपर्यंत माहिती जाऊ शकते. मग आता त्याच्यावर काय करायचं आहे? हा पाऊस आला, गोडाऊन आमची खराब झाली, 40% गोडाऊन जे आहेत तेवढी खराब आहेत की त्याच्यामध्ये गळती आहे. काय करायचं? ते गळ्यात धान्य खराब होणार, ते बांधावे लागणार मला. त्याच्यानंतर आज आम्ही जे 1 लाख लोकांचा ज्यांच्याकडे कार्ड आहे त्या सगळ्यांना देऊ शकत नाही, कारण कोटा एवढा आहे की फक्त आम्ही शहरातील 59,000 आणि गावामध्ये 45,000 रुपये उत्पन्न त्यांना देऊ शकतो. आम्हाला नेहमी वाटतं की नाही आपण आणखी 59, 65, 70 का करू नये. पण त्याच्यामध्ये मग आम्ही आता ड्राईव्ह सुरुवात केली. मी असतानाच आणखी पुढे जातो आपण की जे पात्र नाहीत त्याच्यासाठी, म्हणजे ज्यांचं काही इन्कम चांगलं आहे, सगळं काही चांगलं आहे, हे गरिबांसाठीच आहे. ते सुद्धा जर घुसले असतील तर त्यांना काढा. तसे 4-5 लाख लोक सुद्धा काढले. आणखीन ते त्याच्यावर कारवाई करू म्हणजे त्यांचं कार्ड बंद करून टाकू. आणि तोच ते सगळे आणखी जे जेवढं धान्य आम्हाला ते वाचेल तेवढंच सुद्धा आम्ही ते सगळं धान्य ज्यांच्याकडे कार्ड नाहीच अजूनही, म्हणजे आदिवासी आमचा एक हे आहे, वस्ती आहे. अचानक मला कळलं निवडणुकीपूर्वी, अरे यांच्याकडे कार्ड नाही, 500 लोकांकडे. तेव्हा आम्हाला काय माहिती कार्ड कुठे काढायचं काय. अरे म्हटलं घरी इथे या अधिकारी पाठवून जा, त्यांची कार्ड काढ. पण राज्यामध्ये असे 1000 लोक निघतील, लाखो लोक निघतील. आमचं म्हणणं आहे की जा त्यांच्याकडे त्यांचे कार्ड काढा. त्याच्यातून सुद्धा धान्य वाचत असेल तर 59,000 45,000ची जे आहे लिमिट वाढवा. आणि त्यासाठी जे आहे आम्ही जादा धान्याची मागणी सुद्धा जी आहे आम्ही भारत सरकारकडे केली आणि त्यांना सांगितलं की आम्हाला धान्य द्या. म्हणजे आता जो 7
कोटी 16,000 एवढा लोकांना आम्ही धान्य देतो.